जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवेंची शिर्डी इथल्या शासकीय विश्रामगृहात भेट झाली आणि दोन्ही नेत्यांची बंद दारात चर्चा देखील झाली आहे। त्या चर्चेनंतर दोन्ही नेते माध्यमांना सामोरे गेले आहेत। पाटलांनी चर्चेची भेटण्याची भूमिका मांडल्यास आम्ही विचार करू असं राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठं वक्तव्य केलंय। तर रावसाहेब दानवे म्हणाले की लोकशाहीने सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे, कोणाला त्रास होऊ नये, शांततेत आंदोलन करावं। फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र सत्तांतरानंतर मवियानं ते आरक्षण घालवलं। जरांगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल, त्यांनी जर भूमिका मांडली तर भेटूच ना त्यांना। शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे, समाजाकरता ते भांडतायत। निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांची भूमिका मी समजून घेऊ। स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन माइंडनी भूमिका मांडलेली आहे माननीय फडणवीस साहेबांनी। लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणं, उपोषण करणं हा सगळ्यांना अधिकार मिळालेला आहे घटनेनं, आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात। आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होऊ नये, संयमानं, शांततेनं, आणि कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं तर आमचं काही म्हणणं नाही। परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे। आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे।